फक्त आता हा महिना जाऊ द्या, मग त्यांचे तोतापुरी आंबे भरपूर चांगले त्यांचे फार्म हाऊसचे नसती आम्हाला भेट येते दरवर्षी. यंदा तर गुलमोहरच लागला त्यांच्या संपूर्ण झाडाला. प्रकाश चौगुले RCC पेठ आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना रॉकस्टार्स ग्रुप भातबैड यांच्यामध्ये लढत. टॉस जिंकल्यानंतर भातबैड टीमनं पहिल्यांदा फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण तेजस म्हात्रे महाराष्ट्र पोलीस यांचा इथे सन्मान करूया. किंजल ट्रॉफीचे दमदार आयोजक त्यांचा इथे सन्मान. हडलक तेजस भाई पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी इथे नेरीधुंद्रे विभाग प्रमुख शिवसेना सुकेश भाई भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर परेश शाबा आपला देखील सिनियर. वाघ आले वाघ, मग अशा आवाज आला चौका मारल्यानंतर आणि जो ढेकर दिली आम्ही संजयभाई गोवारेची ती दमदार पाहायला मिळाली. परेश एकदम सिनियर खेळाडू मित्रांनो, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं सुकेश भाई भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. रॉकस्टार मॅच ऑन होते. पंचाने ग्रीन सिग्नल दिले. मैदानामध्ये सलामीवीर फलंदाज सोहेल शेख आणि तन्वीर हे दोन खेळाडू ओपनिंग ब्लास्टर्स मधून आलेत आणि त्यासोबत प्रेम चव्हाण चे पहिलं षटक येते ते हाताळती. मॅच ऑन होते. दोन दिग्गज संघामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम लढत आता बघायला मिळते. पहिला सामना विजेता चांभारली, दुसरा सामना विजेता टेंभिवली, तिसरा सामना विजेता कामोठे आणि ही चौथी लढत. पहिलाच बॉल संयमात्मक बचावात्मक पवित्र घेत असताना सोहेलला यंदा आपण बघितलं, यंदा खूप चांगल्यामध्ये बॅटिंग, खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट. सोहेल इज बॅक हे त्याने दाखवून दिलं पुन्हा एकदा. रामबागची स्पर्धा गाजवली, तिथे बाईक त्याने घेतली. पुढे सरसावले खोदून काढायचं होतं, व्हाईट यॉर्कर इथे केलंय. पहिली रन इथे येत असताना चला दोन्ही नेक्स्ट कॅप्टन पहिले दोन सामने विजेते चांभारली आणि टेंभिवली दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण टॉस साठी तुम्हाला यायचंय. पहिला डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर सिंगल रन इथे आली. तन्वीरला आज प्रमोट केला ओपनर म्हणून मैदानामध्ये 5 षटकांची लढत आहे. थोडासा हाफ ट्रॅकर होता आणि उडवलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना गॅप मध्ये पाठवला बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. गरजेचं असं आणि पंच सांगतायत हा व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूगणित येईल. एक्स्ट्रा धावाने सांघिक टोटल सदस्यतेमध्ये अगदी बघू शकता आपण 6च्या टोटल सध्या बघा मिळते. डीजे नितीन ज्यानं खूप चांगली साथ निभावली आमची. प्रेक्षक देखील, परंतु आता विलंब भरपूर झालाय. आउटसाइड एज लागली ते बॉल पाठीमागे चाललाय. शॉट थर्ड मॅनला. चांगली फिल्डिंग प्रेझेंट होते, तयार होते. फिल्डर आपण बघू शकता तिथे योगेश दरे. योगेश दरेला आपण बघितलं. रोज अगदी बघू शकता एक चांगलं उत्तम दर्जाचं आयोजन. अगदी हा ब्लॉकर मध्ये बॉल डिलिव्हर्ड केलाय. जबरदस्त. प्रेम चव्हाण बाला यांना आपण बघितलं तिथे.
एक रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. सध्या पार्टनरशिप बिल्ड कशी होईल याकडे सध्या फोकस केले. भरपूर प्रेक्षक आमच्या सोबत लाईव्ह आहेत, सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. धावसंख्येचं टोटल सध्या 7 वर बघतोय. लास्ट बॉल आहे. सोय बघू शकता आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये का विसावे. यस डेफिनेटली बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम्ही प्रतीक्षा करू पंचांच्या इशाऱ्यांची. यस लाईव्ह टेलिकास्ट चेक करू इच्छित आहेत. संदेश कॅमेरामॅन नेहमी तयार असतात आणि पंचांनी षटकार दर्शवलाय. तिकडे स्वतः फिल्डर्स देखील ते सांगतायत. यस चला 6 रन आले त्या बॉलवर. धावसंख्येचं टोटल पहिलं जे षटक आता समाप्त झालं आणि धावसंख्येचं टोटल झालेलं आहे. सुरुवात चांगली आहे. अंतिम बॉलवर एंड चांगला झाला या ओव्हरचा आणि रन झाले टोटल 13. पेट संघाची एक ग्रेट ऑलराउंडर खेळाडू करिश म्हात्रे. भादवड गावचं हे नाव देखील तेवढंच लोकप्रिय. सज्ज होत असताना करिश. तन्वीर 3 बॉल मध्ये 5 रन त्याने आतापर्यंत केलेत. हो या बॉलला समोर डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये स्वागत केले करेस षटकारांना. तन्वीर एक चांगला फटका इथे बघायला मिळाला. आमची टीम जी नेहमी तयार असते लगेचच ते मैदानामधून पोहोचलेत बॉलच्या आसपास. कारण अगदी बघू शकता हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरेची क्रीडांगण स्वप्ननगरी. धावसंख्येचं टोटल सध्या स्थितीमध्ये आता वेगानं पुढे पुढे चाललाय. 19 धावांपर्यंत संघाची टोटल झाली आहे. तन्वीर चांगलं लयबद्ध फलंदाजी करत असताना दोघांनीही अगदी बघितलं एक एक षटकार दाखवलाय. एका बाजूला सोहेल नॉनस्ट्राइक एंड कडे आहेत. सातत्याने योगदान मोठं राहिलंय आरसीसी पेट साठी. पुढे सरकले पुन्हा एकदा खोदून काढलाय. पिकअप शॉट. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी फक्त कॉल होतं. मानसिकता नव्हती. थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न होता फिल्डिंग डिपार्टमेंटवर. या गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली धाव फार प्रचंड वेगाने आपण घेताना बघितली. 20 वर सांघिक टोटल सध्या स्थितीमध्ये 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धावा सध्या फरकावर करंट रन रेट 15च. त्यामुळे मैदानामध्ये भादव टीमला आता गोलंदाजीतून दबाव अगदी निर्माण करावा लागेल. बॅटिंग चांगली होते. आता फुल टॉस होत आणि सरळ जसा स्लॉट मध्ये आला. मला वाटतं या स्पर्धेचा आजच्या रणनीतीत सगळ्यात लॉंग हिट सोहेल शेखच्या बॅट मधून. लॉंग हिट स्वप्ननगरी सर्वे फार्म कडे अगदी हा बॉल ड्रायव्हर झाला. लॉंग हिट बघायला मिळालं. 6च्या मदतीने संघाला अजून वेग मिळाला. प्रचंड पॉवरफुल फलंदाजी होते. यावेळेस थोडस हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न राहिला या बॉलला. एकदम मात्र या बॉलवर कंप्लीट होईल. प्रॉपरली करेक्ट तिथे या बॉल झाला नाही आहे. सिंगल सोय या सिंगलच्या मदतीनं तो वैयक्तिक पोहोचलाय. 5 मध्ये 14 वर आणि तन्वीर ज्यानं 5 मध्ये 12 केलेत. 27 धावांची आतापर्यंत ही नाबाद पार्टनरशिप या दोघां खेळामध्ये अगदी सुरळीत असताना दिसलेली आहे. करेश थोडा महागडा राहिलाय. 2 लॉंग हिट आलेत या ओव्हरमध्ये. 4 बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केलेत.
14 धावा अगदी आतापर्यंत त्याने खर्च केलेत. यावेळेस लेन थोडी पाठीमागे ठेवली. तन्वीरला बॉल लेग साईडला त्याने टार्गेट अगोदरच कदाचित मनामध्ये ठरवलं होतं की या बॉलला लेग साईडला माइंड सेट हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे थोड्या अडचणी आल्या तन्वीरला. याही बॉलला थोडं पुढे ठेवलाय जमिनी समांतर. बॉल चाललाय पाठीमागे फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. मुकेश मते दमदार फिल्डिंग तिथे बघायला मिळाली, परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता 2 रन अगदी नजरेसमोरून चोरून घेतल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सांघिक धावा पण बघू शकता सध्या पेट संघाच्या झालेत त्या 29 बिनबाद. एक्स्ट्रा वाईट अशा 29 आपल्याला बघायला मिळते. उमेश नाईकच्या खांद्यावर जबाबदारी दिली. तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या गोलंदाजाचं अवलंबन करण्यात आलाय. एका विकेटच्या प्रतीक्षेमध्ये सध्या भादवड संघ, परंतु मैदानामध्ये पेट संघाने केलेली ही दमदार बॅटिंग आणि दमदार सुरुवात, धमाकेदार सुरुवात आहे. व्हॉट अ शॉट समोर डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा. सोहेल शेख इज ऑन अ फायर. जबरदस्त ही फलंदाजी, आक्रमक रवैयानं एक मोठं टार्गेट सेट करायच्या उद्देशाने केलेली फलंदाजी. उमेश नाईक याच्या बॉलवर वेलकम टू द ग्राउंड सांगणारा षटकार. यावेळेस मिस्टर आहे झेलवर नाही येता आला, बॉल टर्न झालाय. जसं तेजस मात्रे यांच्यासोबत घडलं होतं आणि तसंच या सध्या फिल्डर योगेश तरे सोबत घडले आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नाही साथ देऊ शकले सोहेल. 26 वर बघता बघता आता पोहोचलाय. यावेळेस थोडंसं इन स्विंग राहिला सोहेलसाठी. तर मला कनेक्ट करताना नाहीये बॉलला, पण सांगतायत की लेग्स बायची रन आहे, सांगी कोट्यामध्ये ऍड करा. टोटल बोर्डवर बघा मिळत आहेत त्या 42 पर्यंतचा संघाचा प्रवास आहे. काय बॅटिंग राहिले 42 धावांची. मला वाटतं संपूर्ण आजची जो डे नाईट फॉर्मॅट मध्ये त्यामध्ये सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप असावी. 42 धावांची सुरुवातीच्या अगदी बघितलं आपण 2 मॅचेस ए पोल मधून 64. हो आणखीन एक बॉल वलवला या ठिकाणी. तेच लॉंग साईड एंड वरून सोहेल सांगत होते अरे लेग कट करेल आणि ते सध्या अगदी बघू शकता इथपर्यंत आवाज पोहोचला. तन्वीरला इथे थांबवण्यामध्ये यश मिळालंय. उमेश नाईकला या चेंडू गणित
42 संघाचा प्रवास थांबलेला आहे सध्या. मागे डॉट बॉलच्या मदतीनं त्याच्या अगोदरचाही बॅट्समनच्या खात्यामध्ये डॉट बॉल होता, परंतु सांघिक कुंड्यामध्ये लेग बायची ती रन होती. 42 उमेश नाईक पायांचा वेध घेतलाय, पंचांचा बोट आकाशाकडे आणि अगदी पायचीत पकडले गेले यष्टांच्या समोर. LBW खेळाडू बाद आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना पेटला. ओमकारला पाहू शकाल मित्रांनो, जिम्नॅस्टिक मॅन. सध्या आराम भरपूर त्यांनी केला. आता तयारी लागा दोन्ही टीम. चला टेंबिवली संघाचे संघनायक आणि चांबारली या लगेच. 3 ओव्हर संपलीत. बेचाळीसावा सध्या फलकावर. 3 ओव्हर संपलेत. 1 विकेट आतापर्यंत गमावले गेले आणि फायनली पहिली विकेट घेऊन दिली उमेशनं. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, आमची विनंती. भरपूर उशीर झालाय. 1:36 सध्याचा अवधी. प्रेक्षक बरेच मैदानातून आता अर्ध्याहून जास्त प्रेक्षक परतीला गेलेत, कारण बघू शकता हा संपूर्ण वीक न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर प्रेम चव्हाण ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, तोच वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक घेऊन आल्या बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणाचं विखुरलेलं झालं बघा मिळतं. लेफ्ट हँडेड सोहेल शेख अजूनही मैदानामध्ये. सोहेल यांचा वैयक्तिक विचार केला तर 9 बॉलमध्ये 26 धावा, विध्वंसक 1 जीवनदा मिळालं होतं, परंतु आता वाईट यॉर्कर नाही प्रत्युत्तर देता आलं या बॉलचा. या क्षणात हेच हवं आहे जिथे धावांची गती फार प्रचंड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावांची गती काढून घेणे गोलंदाजाचं काम बनतं, त्यांच्या जबाबदाऱ्या बनतात. आणि ते प्रेम चव्हाणने आता पहिल्याच बॉलवर सांगत असताना होय आय कॅन डू इट, मी करू शकतो, परंतु सोहेल शेख सारखा आक्रमक खेळाडू वेल सेट यावेळेस इनसाइड आउट केलाय. ढकलण्याचा प्रयत्न होता, गलीमध्ये चांगलं फिल्डिंग, पाठीमागे बॅकअप नाही आहे. हा अंधाधुंदा थ्रो करण्याचा प्रयत्न आणि फायदा त्याचाही घेतला गेला. 2 रन पूर्ण झाले त्या बॉलवर. जिथे सिंगल होती तिथे डबल येते. धावसंख्या टोटल 44. रोशन पाटील अधूनमधून सोमनाथला देखील ते सुट्टी देत आहेत. कारण रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन आहेत सोमनाथ, त्यांना कर्तव्य आहे. धावसंख्येचं टोटल 44 वर. बेसिक ग्रॅज्युएट रोशन पाटील सर आमच्या सोबत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये चांगला दबदबा आहे. यंदा भरपूर टुर्नामेंट भरपूर वेळ दिला. पुन्हा एकदा या बॉलला उडवलाय. आज थांबण्याचं नाव घेत नाहीये. जीवनदानी मिळालंय आणि आणखीन एक दमदार कामगिरी. स्ट्राईक रोटेट झालेल्याचा परिणाम षटकार. बघू शकता सोहेल शेख बॅटिंग करत असताना नॉट आउट. आतापर्यंत 12 बॉलमध्ये 34 धावा, 283.33 चा स्ट्राईक रेट, त्यामध्ये 4 षटकार 1 चौकार, 12 बॉल 34. जबरदस्त ही कामगिरी. आज भरपूर दिवसानंतर जेव्हा आमने सामने मला एवढी मोठी इनिंग सोयीची बघायला मिळाली. पुन्हा एकदा तुटून पाडायचं होते बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न घेतला. आता मध्ये बॉल फेकून दिला एस्टांवर, पण तो रन मात्र सुरक्षित आपल्या पोहोचू शकतात. DRS चा वापर इथे जो आहे त्याचा वापर केला फिल्डिंग टीमनं. DRS चा वापर केला इथे फिल्डिंग टीमचा हा DRS आहे. लगेच चेक केले जाते ऑन स्क्रीन. इक्वेरिवेंट डिसिजन पेंडिंग.
नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. त्यामुळे आता जो बीमर किंवा रनआउट या दोघांपैकी एक तो रिव्ह्यू होता तो गमावला. आता उर्वरित राहिला फक्त व्हाईटचा. फिल्डिंग टीमकडे 51 सांघिक अर्धशतक जे देखील पूर्ण झालेलं आहे. मैदानामध्ये अगदी बघू शकता आपण शुभन्या 11 ऑफिशियल प्रकाश चौगुले RCC पेठ या टीमचं. परंतु रॉकस्टार ग्रुप भादवड टीमला देखील मैदानामध्ये आता गोलंदाजीत इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. भरपूर रन बनलेत. खरंच थोडंसं मैदान फलंदाजी गोलंदाजी सगळ्यांसाठी समतोल आहे. कारण आज एपोच्या पहिल्या 2 लढती ज्यामध्ये रन डिफेंड झालेत आणि नुकताच रन चेसही झालेत. त्यामुळे सगळ्यांना साथ देते हे मैदान. आणि यावेळेस फक्त उंच गेला बॉल मिस टायमिंग. करेशनं हा झेल तिथे डीपलाय. खेळाडू इथे जातील तंबूच्या आश्रयला. धक्का क्रमांक 2. जे नाव नेहमी चर्चेत राहतात आज गोल्डन डकचे शिकार बनले. सांघिक धाबा 51 आहेत. त्यामधून वैयक्तिक सोहेलनं 35 धाबा केले 13 बॉलमध्ये. उपयुक्त खेळ आज खरं तर पहिल्यांदा हे उगम स्थान बनले धाबांचे. आणि त्यानंतर हा खळखळता धाबांचा झरा हा वाहताना तुम्हाला दिसते. आणि अशा परिस्थितीत एक अडखळा जो आला होता तिथेही संधी मिळाली आणि अजून तुटून ते पडलेत. आणि मैदानामध्ये एका जखमी वाघासारखे खेळत असताना आता सिद्धेश कोळी आलेत. येता क्षणी त्यांनी सुरुवात केली समोर खेळत. परंतु वाह काय फिल्डिंग आहे. रनिंग कॅच ऑफ द मॅच उमेश जबरदस्त झेल. फलंदाज बाद. शिल्पाच्या स्वरूपानं चांगला प्रयत्नामध्ये तो बाद झाला. परंतु प्रेमचं देखील स्तुती करावी लागेल. ज्या पद्धतीनं या ओव्हरमध्ये त्यांनी त्याचा आत्मविश्वास झलकावला. उपयुक्त गेम त्यांनी दाखवली. 9 धाबा फक्त खर्च केले या ओव्हरमध्ये आणि लगातार 2 मोठे विकेट जे झेलबादच्या स्वरूपानं घेऊन दिले. आणि अंतिम लास्ट ओव्हरमध्ये हरीश मालावकर जे डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करते. 51 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बघायचं आहे सोहेल जो ज्याच्याकडे स्ट्राईक आहे 13 बॉलमध्ये त्यांनी 35 केलेत. आणि आजच्या रात्रीमधील हायस्ट स्कोर आहे 56. का तो मोडला जाईल की येणाऱ्या कालखंडामध्ये 6 बॉलमध्ये 15 रन करत असणार सोहेल त्याचं वैयक्तिक अर्धशतक झळकावे. बऱ्याच काही गोष्टींची चर्चा आहे की हरेश कमबॅक करून देईल. जी धावांची गती आलेली ती काढून घेईल. या गोष्टींची चर्चा होते सध्या. चांगला बॉल पहिलाच. अतिशय सुंदर बॉलिंग. पाठीमागे फिल्डर आहेत. चांगलं कलेक्शन केलं. थ्रो देखील परफेक्ट झालं. परंतु तिथे बऱ्याच गोष्टी झालेत. हरेशनं जेवढा वेग होता खांद्याचा वापर केले सरळ फेकून दिला बॉल. तोपर्यंत पोहोचले होते नमित पगडे अगदी त्यांच्या सुरक्षित स्क्रीचमध्ये. धावसंख्येचं टोटल सध्या सिटीमध्ये अगदी बघतो आपण 53. 14 बॉलमध्ये 37 व खेळतोय सोहेल. आज भरपूर खुश आहेत. बॅटिंगमधून टीम देखील आपले पाठीराखे देखील प्रकाश चौगुले देखील ऑफिशियल्स हे देखील फार खुश आहेत. मैदानामध्ये अगदी बघू शकता 53 वर 12.72चं जे सध्याचं करंट रन रेट आहे. काहीशाप्रमाणे रन रेटचा विचार केला तर थोडा आता जरूर मंदावलाय. परंतु धावा फार चांगल्या आहेत.
या वेस्लॉट मध्ये जरूर जाईल प्लॉट मध्ये आणखीन एक बेधडक अनस्टॉपेबल सोहेलचा एक षटकार. डिस्पॅच असतो तो सोहेलचा जो त्याचा क्लास आहे, त्याचा जो आवडता फटका आहे तो खरं तर त्यांनी दाखवलाय. ती बघू शकता वैयक्तिक 15 बॉलमध्ये तो आता 43 वर पोहोचलाय. मैदान अक्षरशः फलंदाजीतून त्यांनी गाजवून सोडलाय. हे चित्र मैदानामध्ये बघू शकता. ट्रेडिशन नितीन फुल एंटरटेनमेंट शार्फेस त्याचा यूज अगदी बघू शकता. 15 बॉलमध्ये 43 पर्यंत संघ पोहोचला. 59 धावा अगदी बोर्डवर हायएस्ट टोटलच्या खरं तर रजनीतील इथे बघा मिळत आहे. अजून एक कोण रोखणार बादल हा प्रश्न. सरळ बॅनर हिट अगदी बघू शकता. भाईंच्या बॅनरवर जाऊन पडला हा फटका. आणखीन एक दमदार षटकार. आहे 65 धावा सध्या फलकावर आहेत. बेधडक आता मैदानामध्ये अगदी बघू शकता. गोलंदाजांना हाच प्रश्न पडलाय की कसं रोखायचंय वादल. ही वादल यांनी झुंजार खेळ. सोहेल शेखची एक धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. बाउन्सर अटेम्प्ट केला, सोडून दिला. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा ते आम्हाला करतायत. अजून एक एक्स्ट्रा रन सांगिक टोटल मध्ये. भादवड संघाच्या फलंदाजीची दमछाक आणि त्यासोबत फलंदाजींची तयारी, मोठ्या जबाबदाऱ्या. कारण संपूर्ण दुसरं सत्र हे फलंदाजीच्या जीवावर अवलंबून राहील. 66 ऑन बोर्ड. शॉर्ट लेन थोडी ठेवली आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. नॉसक एंडकडे धावतो सोहेल आणि पंचांनी रेफर केले थर्ड अंपायरकडे. डिसिजन पेंडिंग. ही रन कंप्लीट की इनकम्प्लीट हे चेक केलं जाईल. जर ही रन पूर्ण झाली तर त्याचं वैयक्तिक 17 बॉलमध्ये 50 होतील. परत इनकम्प्लीट राहिले तर 49 वर. डिसिजन पेंडिंग. चेक केलं जातं सलाम निर्णय जो पंचाने तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. डिसिजन पेंडिंग. थोडा वेळ प्रतीक्षा आपण करूया. सँडी या सँडी. बघायचा डिसिजन अजूनही पेंडिंग. थोडीशी धाकधूक स्पेशली प्रेक्षकांच्या मनामध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. थोडा वेळ प्रतीक्षा आपण करूया. काही इक्विपमेंट्स संडे पालकर सर लगेच DRS सो अंपायर्स रिव्ह्यू आहे तो दाखवत असताना ऑन स्क्रीन त्यांचं काम कसं सोपं होईल, योग्य अँगल कसा मिळेल, प्रॉपर कसं दाखवलं याची चर्चा सध्या होते. नॉट आउट आणि एकदा जोरदार टाळ्या. 17 बॉल मध्ये 50 धावा अर्धशतकी खेळली आणि या स्पर्धेचा दुसरा खेळाडू ठरलाय ज्यांनी तालुका प्रमुख चषकामध्ये आपलं अर्धशतक झळकावलंय. नाव आहे सोहेब. आपली बॅट वर करा आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. क्या बात आहे. बऱ्याच दिवसानंतर हे अर्धशतक आलं आपल्या बॅटमधून. गुड बॅटिंग. 67 धावा सध्या फलकावर लागलेत. तोडफोड फलंदाजी त्यामध्ये एक जीवनदानी मिळालं. त्यांचा फायदा उचलला गेला आणि फायदा उचलला नाही तर फायदा डोक्यावर घेतला. स्लोअर वन व्हाईट यॉर्कर. नमित पगडेला फसवलं. माहिती मैदानामध्ये हरीशला की न्यू बॅट्समन आहेत. पहिल्यांदा ते ऑन स्ट्राईक कडे आलेत. एकही बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेला नव्हता. त्यामुळे व्हाईट यॉर्कर हे योग्य निवड असू शकते आणि ते पहिली चॉईस व्हाईट यॉर्करला दिली. नमित पगडे शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रातील. 67 धावा ऑन बोर्ड आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. नाही रडार मध्ये आलेला नाहीये बॉल. चला डीप मध्ये लॉंग ऑनला पहिली धाव वेगाने झाली. सोहेल लवकर निघाला. जागा त्याने सोडली आणि दुसऱ्यासाठी
2 रन पूर्ण झाले. तिसऱ्यासाठी सोय लावतायत परंतु नॉ कडे नमित पगडे ही रन अर्धवट राहिली. 2 रन मिळतात या बॉलवर आणि अशा रीतीनं पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव हा आता मैदानामध्ये संपला, ज्यामध्ये 69 धावा केल्या. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये शिवन्या 11 ऑफिशियल प्रकाश चौगुले RCC पेठ या संघानं आणि करायच्या रॉकस्टार ग्रुप भादवड टीमला 30 बॉलमध्ये 70. आणि लगेच जाऊया आपण अगदी रोशनजी पाटील सरांकडे, तोपर्यंत डीजे प्लीज. सोहेल शेख नावाचं वादळ आणि बऱ्याच दिवसानंतर मात्र एक मॅरेथॉन इनिंग सोहेल शेख कडून पाहायला मिळाली. 50 धावा त्याने वैयक्तिक केले नॉट आउट, त्याही 17 चेंडूमध्ये, ज्यामध्ये 6 षटकार 1 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिला. आणि त्याने वैयक्तिक 50 धावा केल्या आणि टार्गेट सेट केलं आहे भादवड संघासमोर तब्बल 70 धावांचं. 14च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा या टीमकडे क्षमता आहे. भरपूर आक्रमक असे खेळाडू या संघामध्ये आहेत. परंतु नेक्स्ट मॅच चांबार्ली संघाचा कॅप्टन आणि टेंबिवली संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. जर पुढचा बॉल पडण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आले नाही आहेत तर मात्र षटकारमध्ये कपात होईल आणि रजत मुंडे यांचं इथं आगमन. आज खरं तर रेस्ट ऑफ इंडिया टीमला पराभूत करत रायगड संघाने एक मोठा कारनामा केला आहे. आज खरं तर आणखीन एक मोठा मानाचा तुरा रायगड टेनिस क्रिकेटच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला आहे. मागे आपण पाहिलं ठाणे रायगड टीमने रेस्ट ऑफ इंडियासोबत संघर्ष केला, परंतु आज फक्त रायगडचा संघ होता 11 शिलेदार आणि मयूर वाघमारेचं सेलिब्रेशन हे चर्चेमध्ये राहिलं. करण अंबालाचा विकेट, पहिल्या खरं तर बॉल होती, बऱ्याच घडामोडी घडल्या. प्रसन्न पाटीलने चांगली गोलंदाजी केली, मोठ्या चमकला. सुशांत मोकल, रायगड भूषण त्याने चांगली बॅटिंग केली. योगेश पेंडकर कॅप्टन त्यांना आपण पाहिला आणि त्याचवेळेला प्रथमेश देखील चांगला खेळला. सर्वांची चांगली कामगिरी. करेश म्हात्रे आणि बहात्तरे हे दोन सलामीबीर ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे धाबांचा पाठलाग करण्यासाठी. करेश म्हात्रे आणि बहात्तरे हे दोन ओपनिंग ब्लास्टर. 30 चेंडूमध्ये 70, 14.00. चला ऑफिशियल पंच आपणही मैदानात ताबा घ्या लगेच, जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. पेट टीमला आपण पाहताय एका बाजूला खरं तर भादवड रॉकस्टार ग्रुप भादवड विपक्ष शिबन्ना 11 ऑफिशियल प्रकाश चौगुले 11 पेठ RCC पेठ रातो के कातिल ज्या टीमला संबोधलं जातं नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक स्पर्धा गाजवणारा संघ. मग रायगड, भिवंडी, मुंबई प्रत्येक परिसरामध्ये जाऊन कदर या संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. तो टीम त्या टीमचा आपण हडल पाहता. टीम स्क्वॉड संपूर्ण मात्र त्या ठिकाणी स्ट्रॅटर्जी आखत असताना चांगल्या खेळाडूंचा कदर भरणा या टीममध्ये आहे. बंटी थोडासा त्याच्याही वाट्याला अपयश आला, तो लवकर बाद झाला. पण सोहेल शेखने वन मॅन आर्मी काय बॅटिंग केली, वैयक्तिक 70 आणि सुरुवातीला चांगली भागीदारी करताना तन्वीर शेखने चांगली त्याला साथ दिली, त्यानेही 14 केल्या. 2 खेळाडू शून्यावरती बाद झाले, सिद्धेश कोळी, बंटी जोशी आणि शेवटला नमित पगडेने 2 धावा केल्या. टोटल 70चं टार्गेट उभं केलंय. चला आपण लगेच डावाला सुरुवात करूया. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला बंटी जोशी.
बंटी जोशी यांना आपण पाहत आहे. तालुका प्रमुख चषक 2025 बिंदासबाई ठोंबरे यांना डेडिकेट करणारी स्पर्धा. नेरे धुंद्रे विभाग प्रमुख सुकेशबाई भोपी. त्याचवेळेला आपण पाहताय खरं तर वाकडी शाखा प्रमुख अक्षय मस्कर आणि त्यांचे सर्व शिलेदार यांच्या वतीने आपण पाहताय खरं तर या स्पर्धेचं दमदार A1 क्वालिटीचं आयोजन आणि नियोजन तुम्ही सध्या एन्जॉय करताय आजच्या रात्रीमध्ये. चला सामन्यास सुरुवात होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग मार्कवरती बंटी तयार होतोय आणि समोर करेश म्हात्रे. विध्वंसक इनिंग त्याला साकारावं लागेल कारण धावांचा पाठलाग करत 70, त्यामुळे एका फलंदाजाला चांगली इनिंग खेळावी लागेल. चला टेंबिवली संघाचा कॅप्टन पहिलाच बॉल खोला टाकला होता, अक्षरशः खोदून काढलाय. जर्सी क्रमांक 100 तेजस म्हात्रेची मला आठवण झाली. सिद्धेश कोळी आहेत त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हरला बॉलपर्यंत पोहोचले, चेंडू उचलला, फेकला, दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली. अकाउंट ओपन झालं बॅटिंग करताना मैदानामध्ये. बादवड संघाचा रॉकस्टार बादवड आमचे खरं तर उरण पूर्व विभागातील पॅक करत आवऱ्याचे या संघाचे येणाऱ्या कालखंडामध्ये 26 मार्च 31 मार्चच्या दरम्यान खरं तर 4 व्हीलरची स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटी राहील. टेलिकास्ट करतील आई एकवेरा इव्हेंट चॅनल. मोठी स्पर्धा असेल. नेक्स्ट बॉल बहात्तरे यांच्यासाठी अगदी लांबून पिक केला बॉलला. ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी शहबाज त्यांच्या दिशेने हा फटका विसेपमध्ये खेळताना आपण पाहिलं खरं तर बहात्तरे यांना 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळाली. दोन्ही फलंदाजाने आपलं सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलंय. प्रत्येक फलंदाजाने सिंगल घेत स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. भोपला खरं त्यांनी फोडलाय असं म्हणायला हरकत नाही कारण मागच्या सामन्यामध्ये 2 खेळाडू शून्यावरती बाद झाले होते. आता आक्रमक व्हावं लागेल. करेशला पायात टाकलेला बॉल इनफिल्डला क्लिअर केलं. मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लिक करत असताना बॉल निघाला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या प्रमाणावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण संगीत इथे ऐकता. लेन बॉल टाकला, मागचा बॉल थोडासा ओव्हरपिच पायात टाकला, त्यानंतर थोडासा लेन कमी केली, वेगावरती स्वार झाले, बॉल टप्पा पडला, खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बंटी जोशीचं कमबॅक. धावसंख्या स्कोअर कार्डवरती पहिल्या 4 बॉलमध्ये 6 धावा. पहिल्या सत्राचं आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. त्या ठिकाणी प्रेम चव्हाण या गोलंदाजाने कोणत्याही प्रकारचा विकेट त्याला मिळाला नव्हता. त्यामुळे आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये करेशला मोठा फटका खेळावा लागेल. 14ची सरासरी राखायची आहे. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे. लेग ग्लान्सचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये तन्वीर शेख त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. त्यांनी मात्र चेंडू उचलला, फेकलाय. थोडेसे फंबल झाले जरूर, पण 2 धावा घेऊन गेले करेश आणि बाळा हे 2 खेळाडू. 8 वरती पोहोचलाय बादवड संघ. शेवटचा बॉल पॉवर प्लेमधला षटकातला शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधला बंटी जोशीचा. बंटी जोशी यांच्याकडे असणारी गती आणि अचूक टप्पा या 2 गोष्टींमुळे मात्र बंटी नेहमी बॉलिंगमध्ये चर्चेमध्ये राहिलाय. तो त्यांच्या समोर या ठिकाणी आपण पाहिला खरं तर कवसला खेळण्याचा प्रयत्न होता, 2 वेळा संधी आली होती. त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर रोशन आपण टॉस करूया. मी रक्षर रविभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते चांबारली विरुद्ध टेंबिवली आपण टॉस करूया. 2 टीममध्ये 4 ओव्हरची लढत. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. रजत मुंडे आणि एकीकडे आपण पाहू शकाल प्रतीक पाटील बाट्या, 2 दिग्गज खेळाडू. संपूर्ण मनीष मग अमितचा कमबॅक तुम्ही पाहताय. चांबारली क्रिकेट संघासाठी आज योगेश त्यांचा नाही आहेत आपल्याला सिनियर खेळाडू. ते 4 ओव्हरची मॅच. तर चांबारली संघानं टॉस जिंकलाय. रजत जो काही निर्णय असेल तो आपण ही मॅच संपल्यानंतर आपण बॉलिंग करण्याचा निर्णय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. परंतु या मॅचमध्ये काय होईल? पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, 24 बॉलमध्ये 61, 15.25चा रिक्वायर्ड रेट आता आलाय. सेकंड ओव्हरसाठी आलाय खरं तर शहबाज शेखला आपण पाहताय सेकंड ओव्हरसाठी आलेत. प्रत्येक टीम आपण पहिला पेट संघाला पुरस्कार द्यात. जेव्हा जेव्हा प्रत्येक परिसरामध्ये ते सहभागी होतात तेव्हा मात्र या संघाला पॅकर्सची कमतरता नाही आहे, कारण त्यांनी केलेली कामगिरी एवढ्या वर्षाच्या पण जर पाहिली त्या कामगिरी जोरावरती मात्र अनेक ठिकाणी त्यांना पुरस्कार तयार होत आहेत. आजच्या पोलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघांना पुरस्कार द्यात पॅकर्स. परंतु प्रत्येक वेळा तुम्हाला
प्रत्येक सामना जिंकताना मात्र मोठ्या संघासोबतच खेळावं लागेल. ए पोलमध्ये पहिला सामना जिंकला तरी पुढे देखील तुम्हाला तितकाच तगडा संघ मिळेल. 9 धावा आल्या आता 24 बॉलमध्ये 61. पुन्हा एकदा या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने. स्क्वेअर लेगमध्ये खेळले. सेकंडचा कॉल नाहीये. तन्वीर शेख ने बसून थ्रो केला. आता मुजरा जसा केला होता तसा मध्ये त्याची मुवमेंट होती. क्या बात आहे. लावणीमध्ये आपण पाहिला एखादी नृत्यांगना बसून एखादी पोज घेते तशी मात्र ही पोज होती तन्वीर शेखची. पायात पाय अटकला होता आणि त्याच वेळेला त्याने बसून थ्रो केला. क्विक थ्रो पाहिला. 1 धाव आली. पहिलं दशक पूर्ण झालं. आता येणारे 23 बॉल विजयासाठी 60चं समीकरण. 23 चेंडूमध्ये 60 धावा बनवायच्यात. बाला तरेला मात्र आपल्या आयुष्यातील आपल्या कारकिर्दीतील किंबहुना करेसला मात्र एक चांगली इनिंग साकारावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. मोठा टार्गेट, मोठीच फलंदाजी करावी लागेल. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर प्रोटेक्शनसाठी होते. थोडंसं ताळमेळ नव्हतं आणि त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डिंग निशांत शेळके त्याने चांगला थ्रो केला होता. कम्युनिकेशन गॅप थोडा पाहिला परंतु त्यानंतर सेकंडचा कॉल रन कंप्लीट झाल्या. खरं तर खेळाडू बाद झालेला नाही आहे. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. शहबाज शेख म्हटलं की खरं तर वारंवार आउट्स ऑफ द ऑफ स्टंप खोलात बॉल टाकण्याचा प्रयत्न नेहमी राहिला आहे. असा हा खेळाडू. 2 धावा मागच्या बॉलवरती मिळाल्या. धीम्या गतीचा लोअर फुल टॉस. वाईड यॉर्कर गती काढली होती. थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला असता कदाचित हा बॉल फुल टॉसमध्ये कन्वर्ट झाला असता. परंतु इथे आपण पाहिला बॉलचं डिरेक्शन. आर्म ॲक्शन गोलंदाजी करतो त्या ठिकाणी शहबाज शेख. निर्धाव चेंडू फेकत असताना पण त्याला पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती 12. अजूनही 21 चेंडूमध्ये 58. 21 बॉल 58 असं हे समीकरण या मॅचमध्ये आहे. यावेळेला आपण पाहिला खरं पूल करताना मिड विकेटमध्ये डीपेस्ट बाउंड्री आहे त्या ठिकाणी तन्वीर शेख उभा होता. त्यांच्या दिशेने हा फटका पाहिला आपण. फक्त सिंगल आले. सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये. आव्हान मोठं आहे. तुम्हाला मोठा पल्ला गाठायचा असेल तर तुम्हाला पाऊल देखील मोठे टाकावे लागतील. कासवाच्या गतीने तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला नक्कीच इथे थांबावं लागेल. ते एक काल्पनिक कथा होती कासवानीच असा होतं. इथे कासवाची गती चालणार नाही. तुम्हाला आता हरण्याच्या वेगाने पाहावं लागेल या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहिला खरं तर बॅक ऑफ द हँड थोडासा आपण पाहिला चेंडू व्हेरिएशन करत असताना शहबाज या षटकामध्ये पाहिला. अजून एक डॉट बॉल. दबाव पूर्णपणे आता भादवड संघावरती. 19 बॉल 7 बरं. परंतु जोपर्यंत करेश आणि खरं तर बाळा तरी उभे मैदानामध्ये असतील तेव्हा काही होऊ शकतं. 19 बॉल आणि 57 धावा असं हे समीकरण या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर होता त्या ठिकाणी कव्हर्सला खेळले. इथे मात्र चांगली फिल्डिंग. शॉर्ट एक्सचा कव्हरला फीड केला बॉल. कोणती रन नाही. शेवट गोड केला शहबाजने आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 13. आपण या इनिंगची मॅच समीर आपण जर पाहिले तर कंपॅरिझन केलं तर पहिल्या 17मध्ये बॅटिंग करताना 17मध्ये 50 केल्या सोहेलने आणि त्याचबरोबर 9मध्ये 14 तन्वीर शेखने केल्या. 2मध्ये 2 धावा बंटी नमितने केल्या आणि बंटी 0वरती बाद झाला. प्रेम चव्हाणने 2 षटकं टाकली. 22 धावा खर्च केल्या. उमेश नाईकने 12 धावा खर्च केल्या एका ओव्हरमध्ये. करेश माद्रेने 16 धावा खर्च केल्या आणि हरेश मालावकर हा खेळाडू थोडासा महागडा राहिला. त्याने लास्ट ओव्हरमध्ये 18 दिल्या. इथे प्रत्युत्तर देताना 8 मध्ये फक्त 9. 12 तरी 4 बॉल 4. बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहिला शहबाजने फक्त 4 धावा दिल्या. बंटी जोशीने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 9 धावा दिल्या. त्यामुळे कमबॅक आपण पाहिलं तर पेट संघाचं या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 18 बॉल विजयासाठी तब्बल 57. 18 चेंडूमध्ये 57. आस्किंग रन रेट हा खरं तर जवळजवळ आपण पाहिला या मॅचमध्ये अबाव 17. 17च्या वर गेलाय हा सामना जिंकण्यासाठी. 18च्याही पुढे गेलाय आस्किंग रन रेट या मॅचमध्ये. इथून आपण पाहता येणारे पुढचे प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. जिशान शेख आलाय फिरकीचा जादूगार. डाव्या हाताचा खरं तर आपण पाहिला हा फिरकी मास्टर फिरकीपट्टू गोलंदाजी मार्कवरती आलाय या षटकामध्ये. जिशान शेख बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना आपण पाहत आहे. या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म सीमर बॅकफुटला गेले. खरं तर कव्हर्सला टार्गेट करायचं होतं परंतु बॉलची गती चांगली होती. टप्पा चांगला होता आणि त्याच वेळेला आपण पाहिला बॉल आणि बॅटचा संपर्क नव्हता. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दबाव पूर्णपणे भादवड संघावरती. मोठं टार्गेट चेस करताना आता हा संघ भरपूर बॅकफुटला गेला. 13मध्ये फक्त 13 आल्या पहिल्या. 17मध्ये 57.
रिव्हर्सचा प्रयत्न केला, नशिबाची साथ, बॅकवर्ड क्षेत्राला बीट करून बॉल निघाला मागे. त्या ठिकाणी 22चा चौकार, 4 धावा. पण दाबा हे समीकरणात या मॅच मध्ये आलंय. सामना थोडासा जड आहे परंतु अशक्य नाहीये. वन्स अगेन पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि बरोबर स्टान्स रीड करत असताना त्या ठिकाणी डाव्याच्या बाहेर हा यॉर्कर बॉल टाकला. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. खरं तर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आर अश्विन त्याची बॉलिंगची शैली पाहिली तर आधी पॉपिंग क्रीजवरती आला की बॉल रिलीज करताना थोडासा तो पॉज घेतो आणि बॅटरचा स्टान्स रीड करूनच बॉल तो डिलिव्हर करतो. तशा पद्धतीने ही गोलंदाजी आपण पाहिली. जेव्हा बॅट्समॅनने स्टान्स बदलला तेव्हा आपण पाहिला खरं तर वाईट कदर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला डाव्याच्या बाहेर आणि इथे मात्र यशस्वी राहिला जिशान. 15-52 क्लीन बॉल, त्रिफाचित फुलटॉस होता आणि त्या बॉलला मात्र कॅपिटलाइज करता आलेलं नाही आणि या बॉलवरती त्रिफा उद्ध्वस्त झाला करेशचा. विकेट डाऊन, पहिला धक्का असेल बादवर टीमला. प्रेम चव्हाण मैदानाकडे चाललाय ज्याने 2 स्पेल टाकले होते बॉलिंग करताना. 14 मध्ये 52, 14 चेंडू आणि 52 धाबा, 22.29 हा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहताय. करंट रन रेट आपण पाहिला फक्त 6.75. फार कमी धाबा आल्या पहिल्या 2 षटकांमध्ये आणि त्यानंतर जिशानने देखील या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. पहिल्या 4 मध्ये फक्त सिंगल खर्च केली, एकही रन खर्च केले आय थिंक. आणि यावेळेला देखील मिस टायमिंग, आल्या पावली माघारी परतावं लागेल. फिंगर रोल केले, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर चाललाय प्रेम चव्हाण हा खेळाडू. कारण मोठं टार्गेट चेस करताना तुम्हाला सुरुवातीपासूनच आक्रमक व्हावं लागतं. परंतु इथे आपण पाहताय खरं तर सुरुवात खराब झाली, त्याचा फायदा मात्र उचलला त्या ठिकाणी पेठ संघाने. शिवन्या 11 ऑफिशियल प्रकाश चौगुले पेठ. प्रकाश चौगुले म्हटलं की एक नामवंत सिंगर आहेत. सध्या भरपूर त्यांचा बिझी शेड्यूल आहे. अनेक त्यांचे हिट सॉन्ग आपण ऐकले त्यांच्या मुखातून. यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय, सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. पनवेलच्या या शहराला, शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 46 धाबांचं समीकरण. बंटी जोशी सेकंड स्पेलसाठी सज्ज झालाय, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने धाबा खर्च केला होता तब्बल 9. तो गोलंदाज मात्र बॉलिंग मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आला. 4थ्या षटकामध्ये 12-46चं हे समीकरण आहे. हा सामना जिंकायचा तर मात्र प्रत्येक षटकामागे 23ची सरासरी आता राखावी लागेल. या मॅचमध्ये बॅटिंग करताना रॉकस्टार ग्रुप बादवड टीमला 12-46 अवघड झाला हा सामना, पण तो अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचमध्ये मात्र टिकून राहायचा असेल तर मात्र हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील, काबाड कष्ट करावे लागतील या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. 12-46 समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी 12 तरे सलामीवीर, 7 मध्ये फक्त 4 अशी धावसंख्या. वेगावरती स्वार झाले. पुन्हा एकदा वेगवान बॉल होता खरं तर आपण पहिला
अगदी आपण पहिला फुटवर्क नाही आहे, बॅकफुटला गेले होते, लांबून बॉलला पुन्हा एकदा स्टेअर करण्याचा प्रयत्न केला, बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागेल, बॉडीचा फोर्स अगदी बॉलपर्यंत न्यावा लागेल, तेव्हाच तुम्हाला मोठा फटका त्या ठिकाणी खेळता येईल. मागच्या इनिंगमध्ये सोहेलने अक्षरशः उपट टाकल्या प्रत्येक बॉलवरती. त्याचा फटका आपण जर पाहिला, बॅक क्लिपला वर घ्यायचा आणि त्यानंतर जेवढी अंगात ताकद आहे तेवढी त्या बॉलवरती काढायची. असेच फटके सोहेलचे पाहिले आणि इथे आपण पाहिलं अजून एक निर्धाव चेंडू. सोहेलचं खरं तर एक वैशिष्ट्य आहे, तेव्हा ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धा आपण पाहिली तेव्हा त्या टेप बॉलवरती ग्रामीणमधला पहिला खेळाडू त्याने षटकार मारला. तो खेळाडू कोण होता? तो सोहेल शेख होता. टेप बॉलवरती षटकार त्याने ठोकला होता पहिला. त्याचवेळेला उस्मानने देखील आयकॉन खेळाडू म्हणून त्याने देखील पहिला षटकार ठोकला, त्याच संघाचा खेळाडू. फक्त आणि फक्त आता मॅचमध्ये आपण जर पाहिला प्रेशर आणि प्रेशरच तुम्ही पाहता भादवड संघावरती. अंतिम 9 चेंडू आणि 45 धावा. अप्रतिम आयोजन आणि नियोजन. 2 टू व्हीलर बाईक आहेत आमच्या मंचासमोर, 4 स्पोर्ट्स सायकल आहेत आणि खरं तर प्रत्येक संघांमध्ये 6 जे संघ टॉपर असतील त्या संघांना मात्र हे पारितोषिक डिवाइड केलं जाईल. इथे देखील चांगला धमाका. लेट आलेत मैदानामध्ये खरं तर आपण पाहताय मुकेश मते, परंतु थेट बॅटिंग आहे. दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिला. 39 धावा. 8 बॉल 39 असं हे समीकरण. मुकेश मते यांचा बॉटम हँड आपण पाहिलं, मागच्या बॉलवरती फिरून षटकार त्याने मारला स्क्वेअर लेगच्या बाहेर जिशानला आणि यावेळेला कव्हर्सला वाईड यॉर्करवरती आपण फटका पाहिला. भरपूर चांगला बॅटचा स्विंग त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यावरती षटकार. जिशानने चर्चा केली बंटीसोबत कसं कमबॅक करता येईल, मुकेशला थांबवता येईल, पण तो मुकेश थांबणार नाहीये आणि याही वेळेला मिड विकेटच्या बाहेर लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धावा षटकार, सलग तिसरा षटकार मुकेशच्या बॅटमधून. मालिकची बॅटिंग 7 बॉल 33 धावा. उशीर झाला एखाद्या फटक्यानं, परंतु सामना संपलेला नाहीये, अजूनही सामना आहे बॅलन्स. या बॉलला थोडा गती काढली, हाफ ट्रॅकर बॉल टाकला, ओव्हर पिच बॉलवरती अक्षरशः तुटून पडला होता त्या ठिकाणी मैदानामध्ये. मुकेश शेवटचा डॉट बॉल. आता 6 बॉल 33 चं समीकरण या मॅचमध्ये असेल. चला घाई करा आता पेट टीम, फिल्डिंग लावून घ्या लगेच, आपण जास्त वेळ घेऊ नका, अजून 2 सामने पेंडिंग आहेत. 6:33 डीजे प्लीज. मॅचमध्ये आलंय समोर फलंदाज बाला तरे, ज्याने 10 बॉल फेस केले, फक्त 5 केल्या. सोहेल शेख आला बॉलिंग मार्कवरती आणि इथे मात्र सोहेलच्या खात्यामध्ये विकेट जाऊ शकतो आणि गेलाय. क्या बात आहे, विकेट मिळाला सोहेलला पहिल्याच बॉलवरती, फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती विकेट सोहेलला मिळाला. पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेताना आपण सोहेलला पाहिलं. फर्स्ट विकेट सोहेलच्या खात्यामध्ये. 50 धावा पहिल्या 17 मध्ये त्याने केल्यात 17 बॉलमध्ये. प्रशांत नवीन खेळाडू चाललाय. 5 बॉल 33. 1 साइडेड मॅच, परंतु नेक्स्ट मॅच टेंबिवली आणि चांभारली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच वेळेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीला इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय टेंबिवली संघाला. त्यामुळे लगेच सामना संपला की आपण मैदानात ताबा घ्या. चांभार टीम, विनंती राहील तुम्हाला. प्रशांत गांगुर्डे यंग टॅलेंट स्ट्राईक एंडवरती असेल. 5:33. वन्स अगेन फुल टॉस, गुडघा टेकत मागचा पाय वाकवत हा फटका खेळले. स्क्वेअरलेग आणि बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या अगदी जवळ हा फटका. 1 रन या बॉलवरती आली. फक्त आणि फक्त आता मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिले. 4:32 चं समीकरण.
4 बॉल 32 धाबा असं हे समीकरण आहे. शांतता आपण पाहता मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल तुम्हाला. स्मशान शांतता. ए पोलचे संघ आहेत, लांबून आलेले संघ. याही वेळेला ओव्हर पिच बॉलर बॅक ड्राईव्ह वेगवान फटका होता आणि रन्स मात्र मिळतील 4. पराभवाचं मार्जिन कमी करणारे हे फटके येतात. आपण पाहता मुकेश मते यांच्या बॅटमधून 4 धाबा आल्या. 3 बॉलचा खेळ बाकी 28 बनवायच्यात. मुकेशने चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 5-22 ची त्याने इनिंग साकारली. फलंदाजीला मिळालेली संधी, त्या संधीचं केलेलं सोनं आपण मुकेशच्या माध्यमातून पाहिलं. त्यामुळे वाईट बॉलचा इशारा तो पंचांकडून. येस, पंचांचा हात आपण पाहिला जमिनीला समांतर आहे, कारण हा चेंडू आहे अवांतर. एक्स्ट्रा रन खर्च करतात त्या ठिकाणी गोलंदाज सोहेल शेख. रणनीती चांगली आहे खरं तर. स्वतः बॉलिंगची जबाबदारी त्यांनी स्वीकारली या षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूमध्ये त्यांना विकेट देखील मिळाला. धीमा गतीचा बॉल होता, थोडासा आपण पाहिला बॅकअप द हँड. पुन्हा एकदा वाईट बॉल. यस, चेक केलं जाईल. बॅटिंग फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आला आहे. पंचांचा निर्णय वाईट बॉल. चला आमचे टी व्ही अंपायर संदीप पालकर. चला या आपण संदीप पालकर यांची आता भूमिका असेल टी व्ही अंपायरची. चेक करतील आणि निर्णय लगेच देतील तुमच्यापर्यंत. बाजूलाच बसलेले आहेत खरं तर एक्वेरा इव्हेंटचे टेक्निकल ऑपरेटर संदेश शंकाच्या बाजूला बसलेत. फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल. लिगल बॉल कॉल त्या ठिकाणी आलाय. संदीप पालकर बाजूलाच बसलेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. याही मला कोलाट टाकलाय का तर बॉल निघाला त्या ठिकाणी स्क्वेअर लेगमध्ये. अपील केली होती कशासाठी मला तेच कारण नाही, कारण बॅटला लागून बॉल निघाला होता. 1 रन घेऊन गेले. आता शेवटचा बॉल बाकी. आता विजयाच्या उंबरट्यावरती आहे. फक्त घोषणा आपण पूर्ण करणार आहोत, औपचारिकता पूर्ण करणार आहोत. लास्ट बॉल. चला नेक्स्ट मॅच चांभारली आणि टेंबिवली दोन्ही संघ रेडी राहा. चांभारली संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, बॅटिंगला इन्व्हाइट केलं टेंबिवली टीमला. बिग फाईट तुम्हाला सामना पाहायला मिळेल. यानंतर दोन्ही संघाने आपण पहिला कमी धावा डिपेंड केलेला आहे, त्यामुळे 40+ रन जर आल्या तर मात्र मॅच नक्कीच बनेल. क्लीन बॉल, आणखीन एक विकेट. क्या बात आहे, सोने पे सुहागा. 2 विकेट सोहेलच्या खात्यामध्ये आणि पहिल्या इनिंगमध्ये 50. चला आता या सामन्याचा हिरो नो डाऊट, ज्याने 2 विकेट घेतल्या, 50 मारली, तो खेळाडू आहे सोहेल शेख, सामन्याचा सामनावीर. वेल प्लेड पेट टीम, हार्ड लक टीम भादवड. चला आता लगेच चांभारली सगळं फिल्डिंग लावून घ्या.